बंदूक धरणारा आहे भाजप, तो जे बोलेल ते बोलेल ना, उद्या जाऊन तो काही बोलायला तयार राहील. सुप्रीम कोर्टात हा आता विषय सगळा आपल्या चिन्हाचा पक्षाच्या चिन्हाचा पक्षाच्या नावाचा सुरू आहे. काय पाहता, कशा प्रकारे लढाई असणार आहे पुढे? लोकांनी तुतारी वाजवणारा माणूस हे जे आता नवीन चिन्ह आहे ते स्वीकारलेलं आहे. लोक स्वतःहून सांगतात हे एक परंपरेचं प्रतीक आहे. परंपरा म्हणजे विचार, त्याग, संघर्ष. त्यामुळे हे जे काही आपलं सिंबल आहे तेच तसं राहावं अशी लोकांची इच्छा आहे. पण कोर्टात काय होणार, कसं होणार हे येत्या काळामध्ये बघावं लागेल. पण एक खरं सांगतो की ते उद्या जाऊन अजितदादांना तरी ते चिन्ह आणि पार्टी मिळणार नाही, ते सुद्धा लोकसभेनंतर. ही सगळी महाविकास आघाडी 48 जागा लढते, महायुती 48 जागा लढते. काय म्हणताय तुमचा सर्वे, तुमचे 28 ते 35 तुमची 28 ते 35 45+ मिशन घेऊन चाललेत सर. कोण? भाजप. बरं ते 50 नाही म्हणले, परत ते 50 नाही म्हणले. अहंकार इतका जास्त आहे, 2 अधिकचे ते घेऊ शकले असते. आता त्यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांच्या संघटनेवर, त्यांच्या नेत्यांवर, त्यांच्या कार्यकर्त्यांवर, मग पार्टी आणि कुटुंब फोडायचं काय कारण होतं? एक आमदार असणारी पार्टी मनसे यांचा पाठिंबा घेण्याचं कारण काय होतं? कारण कुठंतरी ते अडचणीत. आता फर्स्ट फेजपर्यंत तुम्ही जर मोदी साहेबांच्या सभा बघितल्या, त्या सभेमध्ये ते जे बोलायचे विकासाबद्दल बोलत होते. फर्स्ट फेज झालं, जे फ्लोटिंग मतदान आहे जे मोदी साहेबांना मिळत होतं ते झालंच नाही. हे तेव्हा त्यांना कळालं. त्यांचं भाषण हे हिंदू मुस्लिमवर आलं, म्हणजे द्वेषावर आलं. म्हणजे कुठंतरी आता त्यांना जाणवलंय की काहीतरी गडबड. 4 जूनला भाषण करायला, सभा घ्यायला तुम्हाला काय माहिती? तुमची त्यांचा सर्वे जबरदस्त असतो, त्यांचा अभ्यास चांगला असतो. जिथं कुठं त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही तिथं ते येणार नाही. त्यामुळे बारामतीमध्ये येणार नाहीत. अमित शाह येतील. अमित शाह येतील नाही आले येतील होते मोदी साहेब. मग अमित शाह हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये खूप पुढचे व्यक्तिमत्व आहेत आणि मोदी साहेब हे लोकांचं मत निर्माण नाही तर बदलण्यामध्ये खूप माहीर आहेत. त्यामुळे ते इलेक्शन जर पुण्यामध्ये घेतलं तर पुणे शहरामध्ये घेतील. कारण का दंगेकरांनी पिछेहाट असून सुद्धा खूप कष्टाने ते फार आता पुढे जायला लागलेत आणि तो जो फरक आहे तो सुद्धा पुण्यामध्ये इतका वाढत चाललाय आणि जे बीजेपीचे उमेदवार ते मागे चाललेत. आणि पुण्यामध्ये जर काँग्रेस निवडून आलं तर ते त्यांना परवडणारं नाही, म्हणून ते एक्सपेरिमेंट पुण्यात करतील. पण बारामतीमध्ये त्यांना माहिती आहे की इथं मोदी साहेबांची सभा झाली आणि सुप्रियाताई निवडून येणारच आहेत आणि तिथं अमोल कोल्हेंच्या बाबतीत तेच होणार आहे. तिथं येऊन जर ते त्यांचा उमेदवार हारला, जो हारणार आहे, तर प्रतिमा मोदी साहेबांची खराब होईल, म्हणून ते धाडस करणार नाही. खूप कॉन्फिडेंटली म्हणतात. आणि ह्याच नोटवर मी ते थांबवतो. तर रोहित पवार कॅन्डिडेट होते, ॲग्रेसिव्ह होते, त्यांच्या नेचरप्रमाणे